नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहोत आपण नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला. छावा शिवबाचा आणि टीम. उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, सगळं फॅमिली आम्ही गावी गेलो आहे मस्तपैकी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. पण काय करावं राव, पावसाने अवकाळी पावसाने एंट्री जी मारली धूमधडाक्यात अगदी. आणि धूमधडाक्यात एंट्री करता करता सगळे लागण घेऊन आला, अशक्तपणा, सर्दी, खोकला, ताप. आता बाकी सगळे फिट अँड फाईन आहेत, पण आई जरा माझी म्हातारी झाली हो, म्हणून जरा आईला घेऊन डॉक्टरकडे निघालो आहे. पण काय करणार, आईला डॉक्टरकडे घेऊन निघालो आहे खरं, पण इंजेक्शन दिलं आहे तर आई बोलते आता मला तर बरं वाटेलच बाबा, पण माझ्यासोबत माझे जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी मला गणपती बाप्पाला काहीतरी सांगणं आहे. कारण आम्ही मूळचे बल्लाळेश्वर, पाली बल्लाळेश्वरचे. तर आई म्हणते मला बाप्पाकडे घेऊन चल, मला बाप्पाला सांगायचं आहे. तर आम्ही सगळे सहकुटुंब तिघंजणं निघालो छानपैकी बाप्पाच्या दर्शनाला, श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. आणि त्यांना आईनं आमच्या खरंच बाप्पाचरणी निवेदन ठेवायचं आहे, सांगायचं आहे की खास आपल्या शेतकरी मित्रासाठी. कारण त्याही स्वतः एक शेतकरी आहेत, स्वावलंबी शेतकरी. तर त्यांना माहिती आहे शेतकऱ्याचं दुःख, अवकाळी पावसाने काय हालत होती ती. तर त्या मांडणार आहेत बाप्पाजवळ, गाराणं गाणार आहेत. तर आई आमच्या असं साकडं घालणार आहेत, गाराणं गाणार आहेत बाप्पाला, की गोट्यातल्या गाईपासून ते घरातल्या बाईपर्यंत, आणि घरातल्या बाईपासून ते सीमेवर सतत अविरत लढत असणारे आमचे देशाचे जवान, त्यांना सगळ्यांना सुखी ठेव. ह्या पावसाचा फटका झटका कोणाला लागू नको दे, कोणाला आजाराची लागण नको लागू दे. कारण जो तो त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे, स्वस्थ राहायला पाहिजे त्याच्यासाठी तो. आणि आता म्हणाल तर अवकाळी पावसाने जास्त नुकसान होतं तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्यासाठी गणपती बाप्पाकडे आई माझी, आमच्या सासूबाई बाप्पाला सांगणार आहेत की सगळ्यांना सुखी ठेव बाप्पा. सध्या जी युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्याचा आढावा तर सगळ्यांना आहेच, मग ते अगदी वयस्कर असो किंवा अगदी बाल असो. पण मग त्याचंच आमच्या आई गणपतीरायाला सांगणार आहेत की आपले जे वीर जवान आहेत त्यांनाही या अवकाळी पावसामुळे त्रास न होता त्यांना बळ दे, त्यांना जिंकण्यासाठी, लढण्यासाठी 10 हत्तींच्या अंगात बळ संचार होऊ दे आणि विजय पताका रोवू दे. आणि खरंच बाप्पाकडे आमचं, आईसोबत आमच्या सगळ्यांचंही सांगणं आहे की खरंच अटकेपार जाऊया आणि विजयी होऊया. धन्यवाद. नक्कीच इथे शेतकरी शेतात मशागत करत आहेत, त्याच्या कष्टाला यश मिळू दे. आणि जे जवान सीमारेषेवर लढत आहेत त्यांच्याही कार्याला यश मिळू दे, यासाठी आईने गणपती बाप्पाकडे साकडं घातलेलं आहे. आणि मीही उंदीर मामाच्या कानात सांगितलेलं आहे माझ्या मनातली इच्छा, आणि ते नक्कीच प्रगट होऊ दे. काय बरं काय बरं आहे सांगितलं उंदीर मामाच्या कानात, मलाही सांगा जरा. नक्कीच उंदीर मामाच्या कानात सांगितलेलं आहे, जय जवान जय किसान या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाला यश मिळू दे आणि आपल्या जय जवान जे आहेत त्यांच्या कार्याला यश मिळू दे आणि यशस्वी भव सर्वजण. आणि चला तर मग आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तुम्हाला सर्वांना मी श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन देत आहे, दाखवत आहे. बघा आपल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता आपण. आणि थोडा वेळ क्षण बसलेलो आहे जिथे ध्यानस्थ बसले जातात आपण हॉलमध्ये. चला नामस्मरण देवाचं तर केलंच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.